नाश्त्यामध्ये तेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलाय. चला मग आज बनवूया खमंग असे दडपे पोहे. यासाठी आपण 2 वाटी पोहे घेतले आहे. पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आहे. यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाण्याने हे पोहे धुवून घेणार आहोत, जेणेकरून पोह्यांवरील जी घाण आहे ती संपूर्ण निघून जाईल आणि जे अतिरिक्त पाणी आहे ते देखील यामधनं खाली पडेल. 5 मिनिटानंतर हे पोहे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची, 2 ते 3 चमचे साखर, 2 मोठे बारीक कट करून घेतलेले कांदे आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. सर्व साहित्य हलका हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. या पोह्यांना आपण मुळीच परतून घेणार नाहीये. हीच खास बात आहे या दडपे पोह्यांची. चवीला अगदी स्वादिष्ट अशी. कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन तेल गरम झालं की मोहरी टाकून मोहरी तडतडली की यात जिरे घालायचे आहे. जिरे छान तडतडले की यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि आवडीनुसार शेंगदाणे टाकून शेंगदाणे छान खमंग असे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे लालसर तळून झाले की गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून आपण तयार केलेले पोहे यात टाकून याला 5 मिनिटं याच वाफेमध्ये राहू द्यायचं आहे. यानंतर शेंगदाण्यांची फोडणी आणि आपले पोहे छान एकजीव करून घ्यायचे आहेत. नेहमीच्या पोह्यांपेक्षा खायला अगदीच चविष्ट असे हे दडपे पोहे एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.